पॅरालाइज झालाय तर अशा वेळी मी बोलून दाखवेल की अरे मला कोणी पाणी देत आहे का. पण हा जो महत्त्वाचा जो दुवा आहे विचार आणि त्या वर्तणुकीपर्यंत पोहोचण्याचा, हे सगळं मनाच्या कार्यक्षेत्रात येतं. हे विचार हे मनाचं कार्यक्षेत्र आहे, निद्रा हे मनाचं कार्यक्षेत्र आहे, कल्पना इमॅजिन करा की आपण इमॅजिनच नाही केलं तर काय होईल, फारच अवघड आहे. इमॅजिनेशन ही जी कल्पनेची सगळी जी आपली उडाण आहे की अरे मला असं झालं तर मी कुणाकडे जायला पाहिजे, किंवा आपण आज समजा सरांना माहिती असेल की आपण इन्शुरन्सेस मेडिकल इन्शुरन्स काढतो का, तर बाबा असा अमुक एक आजार झाला तर कशाच्या जोरावर आहे, आपण हे कल्पनेच्या जोरावर आहे. सो आपली कल्पनाशक्ती ही मनाच्या, आणि जेव्हा ती बिघडते म्हणजे विकार झाला. तथ्याला धरून बोलत नाहीये, कल्पना इतकी विस्कळीत झाली की मला भूतखेत दिसायला लागली, मग झाला विकार झाला. आपण जर ती हॅल्युसिनेशन्स या कॅटेगरीमध्ये आणली तर तो स्किझोफ्रेनिया होईल. पण माझी कल्पनेशक्तीमध्ये मी सगळं वाईट बघायला लागले, माझ्या जीवनामध्ये बिलकुल होप संपली. तर हे ज्याला आपण त्याला नाव देऊ ते डिप्रेशन येईल. मी कल्पनेमध्ये मी फेल्युअर झाले, मी सगळ्यांपुढे इन्सल्ट झाला आहे माझा आणि आता माझं काही खरं नाही, तर मला एन्झायटी होईल. सो काय बिघडलं आहे, मनाचं कल्पना नावाचं जे मेकॅनिझम आहे ते बिघडलं आहे. आता आपण असं म्हणूयात की स्मृतीचा प्रॉब्लेम झाला आहे. मी म्हणलं 5 मॉडिफिकेशन आहे, स्मृती हे मनाचं काम आहे. स्मृती बिघडली. मी कित्येक केसेस बघते की 20 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी मोठी वाईट घटना घडलेली असते आणि त्याचे पडसाद मनाच्यावर उतरलेले असतात. आता आपण परवा अहमदाबादची घटना बघूया, ज्यांनी त्याची साक्ष बघितली असेल त्यांच्या मनाच्या त्या चेतासंस्थेवर त्याचे केवढे संस्कार झाले असतील आणि त्याच्यातून बाहेर पडणं हे काही सोपं नाही आहे. सो आता काय बिघडलं तर मनाचं स्मृती नावाचं मेकॅनिझम बिघडलं. वारंवार मन तिथेच जाते. याला आता तुम्ही आमच्याकडे आलात तर आम्ही क्रायटेरियामध्ये बसवणार, अर्थात जो काही क्रायटेरिया आम्ही त्याला PTSD नाव देणार, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. म्हणजे ट्रॉमा आला आहे, ट्रॉमाचा मनावर परिणाम झाला आहे आणि त्याच्यातून विविध सगळे लक्षणं बिघडले. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला नक्की सांगायला आवडेल इथे गुरुजी, की मन बिघडल्यावर शरीर पण बिघडतं. म्हणजे शरीर बिघडतं या अर्थाने की जरी 5 मॉडिफिकेशनमध्ये निद्रा दिली आहे, पण आपण बघा वाईट बातमी असल्यावर भूक नाही लागत, भूक उडते, आपली भूक उडते, आपली झोप उडते, आपली एकाग्रता उडते. आणि कदाचित जर आपण तपासण्या केल्या तर BP नॉर्मल असेल. सो ऑर्गॅनिक म्हणजे ऑर्गनमध्ये काही फार बदल झालेला नसतो, पण पेशंटला फंक्शनल सिम्पटम्स म्हणूयात आपण, त्याचे जे काही कार्य आहे तो उठतच नाही आहे, तो झोपून राहतोय, तो बसून राहतोय, किंवा परीक्षेला जातो आणि परीक्षा टाळून येतो रात्र अभ्यास करून. सो हे सगळे मनाच्या विकारांच्या कार्यक्षेत्रामध्ये येतात. ठीक आहे, धन्यवाद. आता वळूया वकील साहेबांच्याकडे. असं म्हटलं जातं बा की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. हे रोज कोर्टाच्या पायऱ्या चढतात. तर तुम्ही बरेच गोष्टीची वकिली करता, पण वकील साहेब आमचं म्हणणं असं आहे का कौटुंबिक कलह जे सध्या चालले आहेत खूप मोठ्या प्रमाणात, तो विषय जरा जास्ती प्रकर्षाने आम्हाला पाहिजे. किंवा अगदी प्रेमाने लग्न करतात, 7 वर्ष 7 जन्म बरोबर राहू म्हणून, आणि 7 दिवसात घटस्फोट मागतात. तर हे काय प्रकरण आहे जरा आम्हाला समजून सांगा. सर्वांना नमस्कार. हे गुरुजी बरोबर म्हणाले, शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढू नये हे लागू फक्त वकिलांना आणि जजेसला नाही, बाकी सगळ्यांना लागू आहे. आणि मॅक्झिमम लोक कोर्टाची पायरी चढतातच, कारण इगो आपण त्याला म्हणतो ना की सेल्फ कंट्रोल राहिलेला नाही. आधी सतयुग, द्वापारयुग, सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग बंद झाला, डिस्चार्ज झाला. सतयुग ठीक आहे, कुठं काही केसेस नाही, काही नाही, सगळे देव व्यवस्थित सगळं चाललं आहे. त्रेतायुग आलं, रामराज्य आलं, व्यवस्थित सगळ्या गोष्टी होत्या. द्वापारयुग आलं, थोडेसे भांडणं सुरू झाले, 5 गाव दिले नाहीत म्हणून महाभारत झालं. आणि आता कलियुग आहे. आधी शब्दाला किंमत होती, असं म्हणायचं की शब्द दिलाय काय, म्हणजे प्राण जाय पर वचन न जाय. शब्द दिलाय तो शब्द म्हणजे पाळायचा म्हणजे पाळायचा आहे कोणत्याही परिस्थितीत. मी जर विकल्या गेलो तरी चालेल, पण माझा शब्द पाळायलाच पाहिजे. आता विपरीत परिस्थिती झालेली आहे. हा एक शब्द याला आणि लागलीच दुसरा शब्द त्याला, आणि तिसऱ्या दिवशी कोर्टात. म्हणजे हा शब्द पण नाही, हा शब्द पण नाही, आणि कोर्टात.
आणि हा शहाणाच माणूस की नाही, शहाण्या माणसाने चढू नये पायरी म्हणतात, इकडे शब्द देतो इकडे शब्द देतो आणि तिसऱ्या दिवसात कोर्टात जातो, हे दोघं खोटे आहे म्हणून सांगायला. ही परिस्थिती आज झालेली आहे, ही मानसिकता झालेली आहे. आधी कुटुंबातनं संस्कार यायचे, आता कुटुंबातच संस्कार राहिलेले नाही. आधी असं म्हणायचे की मुलांमध्ये संस्कार आई वडील नाही देत, आजी आजोबा देतात. आणि आजही ज्या घरात आजी आजोबा आहे, एकत्रित कुटुंब आहे, मुलांना आपोआप संस्कार मिळतात. आणि आपण बघा, जिथं न्यूक्लिअर फॅमिली आहे, फक्त पती पत्नी म्हणजे हजबंड वाईफ आणि मुलगा, संस्कार कोण देणार? दोघेही जॉबला जातात, घरात कामवाली बाई असते, ती बाई काय संस्कार देणार मुलांना? आणि मुलं जे शिकतात त्यात ही जनरेशन जी आता झालेली आहे कोर्टाच्या कारणात, आपण एक फक्त 15-20 वर्ष मागे जा, जर कुठेतरी कौटुंबिक याच्यावरती होतं, कुठेतरी एक डिवोर्स पिटिशन, तलाकचं एक दाखलसुद्धा झालं तरी पूर्ण गावात चर्चा व्हायची, हो त्यांच्याकडे असं चाललंय बरं का, त्यांच्या मुलीचं आणि त्यांचं असं झालेलं आहे. आणि आता प्रत्येक दुसरं घर सोडलं की डिवोर्स पिटिशन कोर्टात आहेत. सगळ्यात जास्त प्रकरणं जर येत असतील तर आता कौटुंबिक न्यायालयात येत आहेत. कारण आपल्याला जे धैर्य होतं, आपल्याला जे सामावून घ्यायचं होतं, किंवा आपण त्याला म्हणतो की कुटुंबात सामावून घ्यायची जी व्यवस्था होती ती संपलेली आहे. आधी आपण असं म्हणतो की संबंध व्हायचेत ना, दोन कुटुंबातलं म्हणजे मुलगा मुलगी बघायचे संबंध व्हायचे, येते तर ते स्थळ घर बघून व्हायचे. म्हणजे असं म्हणतात ना की ह्यांचं घर वटवृक्ष आहे की माझी मुलगी तर उपाशी राहणार नाही, काही झालं तरी एवढं मोठं घर आहे, कुटुंब आहे की माझी मुलगी उपाशी राहणार नाही, आणि तसं बघून द्यायचे. आज काय झालं, मुलगा मुलगी स्वतःला दोघं एकमेकांना बघतात, लग्न करतात आणि 7व्या दिवशी घटस्फोटाला जातात. आणि आता तर एक नवीन ट्रेंड आलं आहे, मुलगी विचारते घरात डस्टबिन आहे का म्हणून. मला असं माहिती पडलं की आता नवीन हा ट्रेंड आलेला आहे, मुलगी मुलाला किंवा हे मुलाला विचारते घरात डस्टबिन आहे का. आता मुलगा साधा म्हणतो हो आमच्या घरात प्रत्येक ठिकाणी डस्टबिन ठेवलेलं असतात. डस्टबिन तो कचरा टाकण्याचं नाही म्हणे, डस्टबिन म्हणजे वडील आहेत का घरात त्यांना डस्टबिन म्हणायला लागलेले. आता ही जर परिस्थिती आपल्या याच्यात आली, संस्कारांमध्ये आली असेल, आपल्या घरांमध्ये जर ही वृत्ती आली असेल, संस्कार नाही प्रवृत्ती आणि वृत्ती, जास्त मला प्रवृत्ती किंवा वृत्ती आली असेल, तर साहजिकच 8व्या दिवशी कोर्टाला ते येणार आहे. आणि याला कारण आपण मानसिक याच्यावरती झालेलो आहोत की आधी काही झालं ना, म्हणजे एक छोटीशी गोष्ट सांगतो की का मानसिकता कशी बदललेली आहे. 2 मैत्रीण असतात घरात बसलेल्या, एक छोटं गोष्ट सांगून हे करतो. 2 मैत्रिणी घरात सकाळी सकाळी गप्पा मारल्या बसायला येतात, चहा प्यायला येतात. एकीला दुसरी सांगते अहो आमचा जावई खूप चांगला आहे हो. म्हणे कसं काय? अहो आमच्या मुलीला सकाळी बेडवरती चहा देतो, स्वयंपाकाला मदत करतो, तिला बाहेर फिरायला घेऊन जातो, फारच आमचा जावई फारच खूप छान आहे हो. दुसऱ्या दिवशी हीच बाई दुसऱ्या मैत्रिणीसोबत बसलेली असते, त्यांच्या घरात बसलेली असते. आता परिस्थिती बघा कसे पलटलेली. अहो आमचा मुलगा फारच नालायक हो, काय सांगू, त्या बायकोची आहारी आहे हो. सकाळी तिला चहा देतो बेडवरती, स्वयंपाकाला तिला मदत करतो, आणि कुठंच फिरायला सांगितलं की तिच्या मागे मागे घेऊन जातो. हा आमचा मुलगा फार नालायक आहे हो. काल जावई खूप चांगला का, तर मुलगीला बेडवरती चहा देतो, तिचा स्वयंपाकाला मदत करतो, फिरायला घेऊन जातो. आणि आज मुलगा नालायक कारण बायकोचं ऐकतो, तिला बेडवरती चहा देतो, स्वयंपाकाला मदत करतो, फिरायला घेऊन जातो. ही मानसिकता आहे, म्हणून हा सगळा चाललेला प्रकार आहे. कौटुंबिक न्यायालयात किंवा कौटुंबिक जे आता चाललेलं आहे, म्हणजे केसेस खूप व्हायला लागलेल्या आहेत, सहनशीलता संपलेली आहे. त्याचं एक कारण आहे की आम्ही संस्कार देत नाही आहे. आणि आज एवढ्या कौटुंबिक आहेत, छोट्या छोट्या गोष्टींवरती सासू सुनेचं जमत नाही. कौटुंबिक आधी असं म्हणायचं की जमून घ्या, म्हणजे जर घरात भांडणं झाली, सुनेचे यायचे ते सांभाळायचे, करून घ्यायचे. आज कशी भाषा झाली, तू येऊन जा आपण त्यांना बघून घेऊ. आणि जेव्हा आई मुलीला म्हणते की तू परत ये आपण त्यांना बघून घेऊ, कोर्टात घेऊन जाऊ, तेव्हा ते कोर्टातच जातात आणि हे केसेस सुरू होतात. सगळ्यात मोठं कारण हे झालं की सहनशीलता संपलेली आहे, एकमेकांना सामावून घेण्याची ती संपलेली आहे. मला सांगायला काही हरकत नाही, माझ्या मिसेस पण इथं बसलेल्या आहेत, माझ्या अर्धांगिनी. आमच्या लग्नाला 22 वर्ष झालेली आहेत, पण 22 वर्षात एकदाही असं झालं की आम्ही दोघं भांडलोत म्हणून. कारण मी भांडलो की तिची गप्पच बसते केव्हाही. आम्हाला सांगायला काय हे नाही, म्हणजे मी खूप गरम स्वभावाचा होतो किंवा मी खूप रागट होतो, पण तिने मला कधीही उलटून बोललेलं नाही. नाहीतर बहुतेक आम्ही पण कौटुंबिक न्यायालयात गेलो असतो.
पण सहनशीलता तिची की मी धन्य झालो की तशी पत्नी मला मिळालेली आहे. कारण कुठेतरी एकाला सांभाळून घ्यावं लागतं, कधी कधी दोघांना एकमेकांना सांभाळून घ्यावं लागतं. तर ती मला माझ्यापेक्षा तीच मला जास्त सामावून घेते याचं म्हणायला मला काही अडचण नाही, किंवा मला सगळ्यांसमोर ॲक्सेप्ट करायला काही अडचण नाही, कारण घरात कोणाला तरी असं असावं लागतं. मग कुठेतरी चुकलं तर आपणही सामावून घ्यायचं असतं. मग जर आम्ही ही मानसिकता तयार केली, आणि ती नेहमी म्हणते ही मानसिकता तिला तिच्या आजीने दिलेली आहे की ज्याच्यासाठी आपण सोडून चाललो, जर त्याच्याशी आपण भांडत बसलो तर मग आयुष्य कसं चालणार. आणि खरं निघाली की आजीच तिने ऐकून आली, असं जर प्रत्येकानं ऐकलं तर मला वाटतं की हे कौटुंबिक न्यायालयात किंवा वाद होण्याने जायची गरज पडणार नाही. कारण आता मी आणि माझं हे जे आमच्या सगळ्यांमध्ये डेव्हलप झालेलं आहे, मग तो वाद पैशांचा असो, म्हणजे प्रॉपर्टी मॅटर्स असो, कौटुंबिक मॅटर्स असो, किंवा क्रिमिनल सायकोलॉजी असो, क्रिमिनल मॅटर्स असो, तिथं पण पैसा सगळ्यात मोठा. मी आणि सगळं माझं हे जेव्हा ऐकतात तेव्हा मग ते प्रॉपर्टीचे मॅटर्स भाऊभाऊंमध्ये किंवा जिथं ॲग्रीमेंट डिस्प्यूट होतात, मला सगळं मिळालं पाहिजे आणि माझंच आहे, जेव्हा ही भावना तयार होते तेव्हा कोर्टाची पायरी लोक चढायला तयार होतात आणि कोर्टात येतात. आणि खरं सांगतो, कोर्टात येऊन कोणाचंही भलं होत नाही. कोर्टात फक्त वकिलांचं आणि जजेसचं भलं होतं. जजेसला सॅलरी मिळत राहते, कोर्ट डेव्हलप होत आहेत, जजेस वाढत आहेत आणि वकिलांचे धर्मवा वाढत आहेत. म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणतो की ज्या वकिलात थोडीशी जरी अक्कल असली आणि केसेस समजायला काय हरकत नाही, असं वकील लोक डेव्हलप होतो. कारण रोज येणाऱ्या केसेस तेवढ्याच वाढत आहेत, लोकांची सहनशीलता संपलेली आहे आणि रोज भांडणं करणारे येतातच, भांडणं होतातच. एकाने जोराशी एखादं काही भांडणं झालं, जोराचं बोललं, लागलं चल तुला कोर्टात बघतो. आणि मग कोर्टात, म्हणून म्हणतात की शहाण्या माणसाने कोर्टात चढू नये, हे काय आता लागू राहिलेलं नाही. पांढरं कोट आणि काळ्या कोटाकडे जाऊ नये, पण मॅक्झिमम लोक यांच्याचकडे येतात. पांढरं कोट सहाने सांगितलं त्याप्रमाणे, आणि काळा कोट मी सांगतो की रोज भांडणं, सहनशीलता संपलेली आहे, एकमेकांना सांभाळून घेत नाही. यामुळे ह्या गोष्टी होतात की आमच्याकडे आज भरघोस, म्हणजे खूप आम्हाला जजेस कमी पडायला लागले, कोर्ट कमी पडायला लागलेत आम्ही म्हणतो, कारण लोक थांबायला तयार नाहीत, कोणी कोणाचं ऐकायला तयार नाहीत, कोणीही दोन पावलं मागे तयार नाहीत. 20 वर्षा आधी असं होतं की बहिणी हिस्सा मागायच्या नाहीत कुटुंबाच्या, पण आता पैसा एवढा मोठा झालात की मागे तो हायवे गेला, समृद्धी हायवे गेलात किंवा ते तो सोलापूर हायवे गेलात, इतके पैसे मिळायला लागलेत की ती 80 वर्षाची आई बाजार म्हातारी त्या पोरांच्या याच्यात, म्हणजे नातवांच्या याच्यात हिस्सा मागायला पुढे आली की नाही आता मला पण हिस्सा